आज 2 तासात 3 महिन्यात आपण काय काय करायला पाहिजे याचं थोडंसं प्लॅन समोर घेऊया. आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बोर्डचा पेपर आपला जो आहे, बोर्डचा पेपर आपण जो देणार आहे आता 2026 ला, हे फेब्रुवारीच्या 1st और 2nd वीक मध्ये स्टार्ट होते. 1st और 2nd वीक मध्ये हा तुमचा पेपर असणार आहे फेब्रुवारीच्या. आणि जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला खूप काम आहे. मी आताच सांगतो, तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये अभ्यास करायला वेळच मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. काहीच वेळ मिळणार नाही. का वेळ मिळणार नाही? कारण एकतर ह्यात तुम्ही कॉलेजला जाऊन बोर्ड प्रॅक्टिकलची प्रॅक्टिस करताय. बोर्ड प्रॅक्टिकल प्रॅक्टिस, सगळे प्रॅक्टिकल आपण एक एक करून प्रॅक्टिस करणार. त्यानंतर इथंच तुमचे बोर्डचे प्रॅक्टिकल्स होणार. बोर्डचे प्रॅक्टिकल्स इथं होणार, सगळ्या विषयाचे बोर्डचे प्रॅक्टिकल्स. जर्नलमध्ये 1000 करेक्शन्स निघतात. तुम्ही जे जर्नल जमा केलाय त्याच्यामध्ये ते जर्नल सगळं करेक्ट करायलाच तुम्हाला बराच वेळ जाणार आहे. इथं आहे ते. त्यामुळे जानेवारीमध्ये तुम्ही पकडायचं नाही, मला खूप जास्त वेळ मिळणार आहे अभ्यासला म्हणून, एक लक्षात ठेवा. आणि फेब्रुवारीमध्ये डायरेक्ट बोर्डचा पेपर. मग आता तुमच्याजवळ वेळ जो शिल्लक आहे, हा वेळ किती आहे? आज तारीख 22 आहे ना, 22. 27 ला गणपती आहे. कोण कितीही म्हणलं तरी 27 ला अभ्यास होत नाही. 3-4 दिवस त्या गणपतीमध्ये तुम्हाला जाणारच आहे. तुम्ही घरी अभ्यासाला जरी बसला, सगळे दरवाजे बंद करून बसला, ते सकाळ संध्याकाळी बाहेरच्या मंडळाच्या गाण्यांची आवाज तुमच्या कानावरती पडणार, जोरात डॉल्बी लागलेला. त्यात तुम्हाला किती अभ्यास होणार आहे, काय होणार आहे मला माहित नाही. आपण जरा जरी डिस्टर्ब झालो तर मग ते थोड्यापुरतं म्हणतोय जाऊ दे, 8 दिवस नंतर करूया, परत बंद करून जातायसा, इथं पहिली चूक करताय. मग आता हे मी जरी हा महिना सोडला, हे 5-6 दिवसच, महिना पण नाही आहे, हे 5-6 दिवस सोडला तर तुम्हाला सप्टेंबर चालू झाला. आता तुमच्याकडे बघा, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे आणि डिसेंबर आहे. 4 महिने तुमच्याजवळ आहेत. आता कोणाला तरी वाटेल सर 4 महिने आहेत, अजून 4 महिने आहेत, त्यात तुम्ही जानेवारी फेब्रुवारी पकडलाच नाही. मगाशी सांगितलंय फेब्रुवारीमध्ये पेपर आहे, जानेवारीमध्ये काय होतच नाही. आणि आता हे 4 महिने जे आहेत, हे 4 महिने आता तुम्ही नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट केला याचे, तर मी आता 30-30च पकडतो, 30-31 करत बसत नाही, मी 30-30 दिवस पकडतो या सगळ्याचे. म्हणजे हे जवळपास 120 डेज झाले. 120 दिवस तुमच्याजवळ अभ्यासाला आहेत. पण तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे नंबर ऑफ चॅप्टर्स काढला तर किती आहेत बघा. फिजिक्सचे चॅप्टर किती आहेत 12वीला? 16. केमिस्ट्री चॅप्टर किती आहेत? 16. मॅथ्स किंवा बायोचे, मॅथ्स और बायो 16, 14 वगैरे तुम्हाला दिसतात, पण मी 16 पकडत नाही, चला 14 पकडतो. मग आता हे जर नंबर ऑफ टोटल तुम्ही सगळे कॅल्क्युलेट केला तर हे किती होतात बघा. 10, 20, 30, 40, 46, 46 चॅप्टर्स झाले. चॅप्टर्स. आता त्यातले पण मी 6 चॅप्टर सोडून देतो, चला. 2-2 चॅप्टर प्रत्येक विषयातले सोडले, ह्यातले 16 मधले 14 करूया म्हटले, ह्यातले 16 मधले 14. तसं होत नाही, सगळेच करायला पाहिजे, पण मी पकडतोय कॅल्क्युलेशनला माझ्या. 2-2 चॅप्टर सगळ्यातले सोडले, 40 चॅप्टर झाले. हे 120 डेज डिवायडेड बाय 40 चॅप्टर्स, म्हणजे एका चॅप्टरला तुम्हाला किती वेळ मिळाला बघा. 3 डेज पर चॅप्टर. 3 डेज पर चॅप्टर म्हणजे एका 3 दिवसामध्ये तुम्हाला एक चॅप्टर संपला पाहिजे. आत्ताच कॅल्क्युलेशन आहे, आत्ताच 3 दिवसात एक चॅप्टर संपला तरच तुमचा अभ्यास होणार आहे, नाहीतर नाही. आणि ह्यात तुम्ही जेवढे दिवस घालवणार वाया, आता ह्याच्यात परत दिवाळी येणार आहे, गणपती तर आहे, दिवाळी येणार आहे परत, त्याचे किती दिवस तुम्ही घालवणार आहे मला माहित नाही.
मग ते जर एखादा कोणाला तरी लयच रिलॅक्स राहायचं असलं सर, दिवाळीमध्ये 7-8 दिवस घेतोय सुट्टी, दिवाळीमध्ये अभ्यास करत नाही सर, दिवाळी आहे काय होते त्याला, तसे 15 दिवस घालवला तर हे 3 दिवसाचं 2 दिवसावरून बसेल. आणि 2 दिवसात एक चॅप्टर संपतंय का नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे, किती होणार आहे ते. त्यामुळे जरा आरसा बघा व्यवस्थित, पहिला काय करायचं आहे, नंतर टेन्शन घ्यायचं आहे का आत्ताच जरा असं करून रिलॅक्स व्हायचं आहे आपल्याला. हे एवढं सोपं नाहीये. आता आपल्याला बसून बसून वाटतंय सगळं बरेच रिलॅक्स, जरा 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 करत जाऊया सर, करत जाऊया, अजून 4 महिने आहेत, 5 महिने आहेत, 6 महिने, अरे काही दिवसच राहिले नाहीत तुम्हाला. कुठे दिवस आहेत, सगळे कागदावर काढा तुम्ही, सगळं कॅल्क्युलेशन करून बघा किती राहणार आहे तुमच्या जवळ. आणि फिजिक्स सारख्या विषयाला अभ्यास करायला चालू केला, पार्ट 2 वगैरे, तुम्हाला माहिती आहे किती दिवस जाणार आहे, काय जाणार आहे, एक एक पॉइंटला समजून घ्यायला ते. बरं, हे फक्त बोर्ड थिअरीचं, आपल्याला नुसतं बोर्डचा पेपर द्यायचं नाहीये, आपल्याला बोर्डच्या थिअरीचं प्रिपरेशन करायचं आहे, सीईटी करायचं आहे, काय काय जणांचं जेई असणार आहे किंवा नीट असणार आहे, म्हणजे एनसीईआरटी पण वाचायला लागणार आहे. मग आता जो तुम्ही अभ्यास करायला तो सफिशियंट आहे का, हा प्रश्न स्वतःला पहिला विचार. हे ब्रेक झालं की मी पॅसेजमध्ये फिरणार, तिथं बाहेर ग्राउंडवरती उभा राहणार 10-15-20 मिनिटं. लंच ब्रेकमध्ये जेवून झाल्यानंतर पण आपण सिरियस नाही, 12वीला आहे असं वाटतच नाही आपल्याला. त्या वेळेचा पण उपयोग करून घ्यायला पाहिजे रे. प्रत्येक ब्रेकमध्ये अर्धा तासाचा जरी वेळ मिळाला ना, तो अर्धा तास पण सफिशियंट आहे. 10 प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह केले एमसीक्यू मधले तरी पण काम होतंय आपलं. कोण किती जण करते, अकॅडमी सुटल्यानंतर स्टडीला इथं बसा म्हणल्यावर किती जण स्वतःहून अभ्यासाला बसायला लागलेत. 11वीची पोरं बसतात अभ्यासाला. 11वीची काही काही पोरं आता नवीन ऍडमिशन झालेले, आपल्याला 12वीला लाज वाटली पाहिजे. विचारा राहुलला, युनिट टेस्ट पेपर होता, मी इथं नव्हतो, आउट ऑफ स्टेशन होतो, शनिवार रविवार, त्यांना सुट्टी दिली होती 11वीच्या मुलांना, ती इथे येऊन अभ्यास करत बसली होती. शनिवार दिवसभर होती, 2 जण अभ्यास करत बसलेली 11वीची पोरं. मग आपण 12वीला असून आपल्याला सिरियस उत्पन्न जरा पण राहत नाही. संध्याकाळी स्टडी टाइम ठेवलं तरी पण बरेच जण चुकवून बॅगा काढून जातायचा. अभ्यास स्टडी टाइम ठेवला ते काय टीचरसाठी नाही, तुमच्यासाठीच ठेवले रे. आणि बसा म्हणल्यावर पण तुम्हाला असं बांधून घालून हे करून मग समोर टीचर बसणार, मग तुम्ही अभ्यास करणार, याला काही व्हॅल्यू नाही आहे. तुमच्यासाठी अभ्यास करायचंय, स्वतःसाठी करायचंय. तुम्ही ना माझ्यासाठी करणार आहे, ना दुसऱ्या कुठल्या टीचरसाठी करणार आहे, ना आई वडिलांसाठी करणार आहे. हे पण सांगतो, तुम्हाला चांगले मार्क मिळाले, तुमचं करिअर चांगलं झालं, आई वडिलांना का लय मोठा फायदा नाहीये रे. मग एवढं तुम्हाला पोटतिडकीने सगळेजण का सांगतात, तरी काय काय त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, तरी आम्ही निवांतच राहणार आहे सर. हे आता वेळ अशी तुम्हाला सांगतो, अभी नाही तो कभी नाहीये. तुम्ही आता नाही केला परत नाही करायला वेळच नाही, तुम्हाला संधी नाही परत. काय होणार आहे आता, पोरांचे हे लागा लागलेत, इंजिनिअरिंगचा आणि मेडिकलच्या मुलांचा लागालेत, लिस्ट लागा लागलेत. बघा 1% कसे चालले ते बाहेर पडायला लागलेत, पॉइंट पर्सेंटाइल मध्ये बाहेर पडायला लागलेत. 94-95% असलेल्या मुलाला सुद्धा ऍडमिशन मिळणं झालंय पुण्याला चांगल्या कॉलेजला, पाहिजे त्या ब्रांचला, इंजिनिअरिंगला. 94-95% काय व्हायला मी सांगतो तुम्हाला, आपल्याकडच्या सगळ्या मुलांचं ते नुसतं डोक्यातच, बोलायला आपण लय मोठे झालोय बोलायला. मला सर सीओएपी इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे, मी सीओएपी करणार सर, सीओएपी मध्ये जाणार, मी आयआयटी करणार, मी एनआयटी करणार. कसं करणार, त्याला जेवढे एफर्ट्स घ्यायला लागतात तेवढे घ्या तर पहिला. अशीच कोण तिथपर्यंत पोहोचत नाहीत रे, त्यासाठी स्वप्न बघायला लागतात पहिला. मी सर 100% आसपास जातो सीईटीला, मी तेवढा अभ्यास करतो, वेडासारखा अभ्यास करत बसायला लागते त्याला.
मेडिकलची मुलं असतील त्याला नीटला तसा अभ्यास करत बसायला लागते. आणि आपण नुसतं मोठं मोठं बोलायला चालू करतोय, नुसतं मोठं बोलायचं, त्याचे एफर्ट्स काय नाहीत. अभ्यासाला बसल्यावर सुद्धा ते घरात पालकांना दाखवायला, बघा मी एवढा उशीर अभ्यासाला बसलोय, असे पण काय काय असतात. त्यांना दाखवून काय होणार आहे? किती उशीर, 4 तास अभ्यासाला बसलोय, 5 तास अभ्यासाला बसलोय, त्यांना दाखवून काही होणार नाही. तुमचं स्वतःला सॅटिस्फॅक्शन मिळलं पाहिजे, बाबा माझं हे चॅप्टर झालं वाचून, हे माझं सगळं झालंय. स्वतःसाठी वाचायला चालू केल्यावर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. कोणासाठी वाचायला चालू करू नका तुम्ही. बरं, आता हे तर प्लॅन दिले, चला मग आज आपण ठरवूयाच. म्हटलं सर मी अभ्यास करायला चालू करतो आजपासून. आतापर्यंत काय केलंय सगळं सोडून जावा. आतापर्यंत काय केलंय सगळं सोडून जावा. इथनं सुद्धा पॉसिबल आहे, मी तुम्हाला सांगतो. असं अजिबात अवघड काय नाहीये. जेवढं गणित अवघड दिसतंय ना तेवढं त्याला आपण सोपं करू शकतोय. मी मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं एका लेक्चरला, हे बघा रेसमध्ये पहिला येणारा जो घोडा असतोय तो शेवटी शेवटी खूप जोरात पळतोय. तुम्ही पहिला किती जोरात पळला ह्याला व्हॅल्यू नाहीये. तुम्ही आता इथनं पुढे कसं पळणार आहे ना ह्याला खूप जास्त व्हॅल्यू आहे. त्यामुळे पहिल्या डोक्यात टार्गेट ठेवा फिक्स मोठं काहीतरी. मला हे जमणार नाही, मला हे छपणार नाही, मला ह्या चॅप्टर होणार नाही, हा अवघड आहे, हा सब्जेक्ट अवघड आहे, हे पहिल्या डोक्यातनं काढून टाका आणि हे काढून टाकून अभ्यास करायला चालू करा. मग सगळ्या गोष्टी इझी व्हायला चालू होतील. मग आता तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आज 3 दिवस आहेत ना, ओके, काय अडचण नाही. फक्त आपल्या लाईफस्टाईलमध्ये जरा चेंज करायचे. तुम्हाला हे 3 दिवस पण 30 दिवसासारखं वाटेल. काय चेंज करणार आहे मी तुम्हाला सांगतो. बघा काय चेंज करायचं. सगळ्यात पहिला तुम्ही तुमचं डेली शेड्यूल ठरवा. तुम्ही बरेच जण म्हणणार सर काय आता डेली शेड्यूल आम्ही करतोयच की. अरे नाही, तुम्ही करताय पण कागदावर करताय, इम्प्लिमेंटेशन होत नाही. 4 दिवस कराल, 4 दिवस करतायसा, 5व्या दिवशी विसरून जातायसा परत, एवढं केलं की म्हणून. तसं नाही होत. 4 महिने हे डोक्यात फिक्स ठेवा की मी हे शेड्यूल फॉलो करणार म्हणजे करणारच, काय वाटेल ते होऊ देईल. फिक्स डेली शेड्यूल बनवायचं आहे. फिक्स डेली शेड्यूल. मी तुम्हाला एक फक्त ओव्हरव्ह्यू देतोय, तुमचं तुम्हाला जसं सूट होतं तसं बनवा. मी एक फक्त ओव्हरव्ह्यू माझ्याप्रमाणे मी तुम्हाला देतोय काय करायचे. 4 टप्प्यांमध्ये मी तुम्हाला आज 2 तासाचं लेक्चर आहे, मी हे कव्हर करणार आहे. त्याच्यात बरेच गोष्टी आहेत. काय वाचायला पाहिजे, कसं वाचायला पाहिजे, काय तुमचं शेड्यूल असलं पाहिजे, तुमचा प्लॅन कसा असला पाहिजे, मी तुम्हाला सगळं सांगतोय. जरा नीट बघायचं व्यवस्थित. पहिलं डेली शेड्यूल म्हणायला लागलोय, रोजचं शेड्यूल. आता काय रोजचं शेड्यूल सर? सगळ्यात पहिला एक लक्षात ठेवा, तुमचं मिनिमम 6 तास स्लीपिंग अवर्स तरी पाहिजेच. सगळ्यात पहिला मी तेच घेतो, याच्याशिवाय काय होणार नाही मला माहिती आहे. मिनिमम 6 आवर्स स्लीपिंग टाइम तुम्हाला पाहिजे. आधी हे मी माझ्या शेड्यूल मध्ये फिक्स धरतोय, कारण प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. आता याच्यामध्ये पण काय होतं मी तुम्हाला सांगतो. अभ्यासाला बसताना काही जणांना लेट नाईटला अभ्यास चांगला होतोय, काही जणांना अर्ली मॉर्निंग चांगला अभ्यास होतोय. सकाळी लवकर उठायची ज्यांची मानसिकता असते, जे सकाळी लवकर उठतात त्यांचा सकाळी अभ्यास होतोय चांगला. आणि काही जणांना सकाळी होत नाही, ते रात्री बसतात अभ्यासला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, नीट बघा. दिवाळीनंतर माझं मत सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने काय सोयीचं आहे बघा. दिवाळीनंतर थंडी चालू होते. जे सकाळी उठून अभ्यास करणारे असतात आणि हे जे ओढून घेतलेलं असतं अंगावर, थंडी एवढी असते, ब्रह्मदेव येऊन जरी जागा करायचं म्हटलं तर ती जागा होत नाही. कारण त्यावेळेला ते जे कामरून घेतलेलं असतंय ना, ते काढायलाच नको वाटते, काय वाटेल ते होते. उद्या जरी पेपर असला आणि बघा तुम्ही उद्या पेपर आहे, थंडी प्रचंड पडले, तुम्ही झोपलाय आणि ठरवला होता उद्या पेपर आहे, सकाळी मला 4ला उठायचंय. ते बरेच जण 7-7:30ला उठतात, कारण त्यावेळेला झोपताना नाही काय होतंय नंतर मी अभ्यास करतो, आणि उठल्यावर मग वाटतंय नंतर 2 तासानं अरे रे उठायला पाहिजे होतं, अभ्यास करायला पाहिजे होतं. फॅक्ट आहे. म्हणून माझं मत असं आहे, या सीझन मध्ये विंटरमध्ये सकाळचं ते रिस्क घ्यायचंच नाही. कशाला सकाळ रिस्क घेताय? झोपच निवांत रात्री 1 पर्यंत बसा, 7 शिवाय उठूच नका.
आणि 7-8ला जरी नंतर असं वाटलं मला अजून झोपायचंय तरी तुम्ही झोपत नाही, कारण ते किचन मधल्या भांड्यांचा आवाज, ते बाहेरचा आवाज आणि कोणतरी आलेला असतंय, दरवाजा वाजवत असतंय, ऑटोमॅटिकच उठताय. त्यामुळे माझं मत असं आहे की तुम्ही रात्री उशिरापर्यंत अभ्यासाला बसा. म्हणजे इथं एक प्लॅन मी असं करू शकतोय, स्लीपिंग अवर जे आहे ते मला 6 तास झोपायचे आहेत ना, मी विचार करतो मला सकाळी 7ला उठायचंय, मला सकाळी 7ला उठायचंय, 7ला उठायचंय, 6 तास झोप पाहिजे. म्हणजे तुम्ही कितीला झोपायला पाहिजे? 1ला. मग तुम्ही इथं 1ला झोपला तरी पण चालतंय रे. 4 दिवस प्रॅक्टिस केला की 5व्या दिवशी 1च्या झोपच लागत नाही. आणि आता पण तुमच्यातले बरेच जण आहेत 1ला झोपतात पण अभ्यास करत नाही. ते मोबाईल हातात घेतले, गेम खेळत बसलोय, काय तर करायला लागलोय, असं करत ते झोपतात निवांत. मग इथं निदान 1 ते 7 जे आहे, समजा हा माझा स्लीपिंग आवर मी पकडला. आता काय करायचंय मी तुम्हाला सांगतो बघा. मोठं काम तर झालं, सगळ्यात मोठं आयुष्यातलं मोठं काम आहे. झोप चांगली झाली, दिवस चांगला जाणार. हे 6 तास माझे झाले. आता अकॅडमीचं तर फिक्स टाइम आहे, इथं तर तुम्ही रोज लेक्चरला येणार, ते पण मी पकडून चालतो. चला तुम्ही घरातनं सकाळी 8ला बाहेर पडला, एक अप्रॉक्सिमेट मी टाइम घेतोय, कधी कधी लवकर यायला लागेल, कधी जरा लेट असेल, पण 8 पकडूया आपण. आता 8ला तुम्ही घरातनं बाहेर पडला, पकडून चला तुम्ही 6 वाजता परत घरात रिटर्न गेला. ह्या टायमिंग मध्ये तरी अभ्यास नाहीच आहे, हे सोडून द्या. आता मला राहिलेल्या वेळाचं कॅल्क्युलेशन करायचं. आता बरेच जण म्हटले सर कुठं टाइम राहिला? 6 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंतचा टाइम शिल्लक आहे. मग आता इथं काय करा बघा, स्टडी आवर तुमचा जो आहे तुम्ही इथे लिहितोय, 7 वाजेपर्यंत थोडं फ्रेश होऊन रिलॅक्स होऊन तुम्हाला जे काय आवडतंय ते सगळ्या एका तासांभरामध्ये इकडे तिकडे जरासा फिरून या. 7ला अभ्यासाला बसा, बरोबर 9 वाजेपर्यंत बसा. तुम्हाला हे 2 तास मिळतात. कधीच अभ्यासाचा स्लॉट 1-1 तासाचा घ्यायचा नाही. एकेकांना घाणेरडी सवय असते, मी तुम्हाला सांगतो. 1 तास बसायचं उठायचं, 1 तास बसायचं उठायचं. आणि कोणतरी सांगितलं असतंय, कुठल्या तरी युट्यूब चॅनलला बघितलं असतंय काय की हा 1 तास झालं ना, 5 मिनिट रेस्ट घ्या, जरा फिरून या, 10 मिनिट रेस्ट घ्या, जरा फिरून या. असा अभ्यास कधी आयुष्यात होत नाही. तुम्ही जेवढा लॉंग स्पॅन घेणार आहे मोठ्या मोठ्या तासांचा, अरे एक पिक्चर बघायला गेला की 3 तास हलत नाही एका जागेवरनं, तिथं कॉन्सन्ट्रेशन राहते. आणि अभ्यासाला बसल्यावर 3 तासामध्ये 3 ब्रेक कशाला पाहिजे असतात? जेवढं पॉसिबल आहे आपल्याला तेवढा मोठा स्पॅन घ्यायचा. तुम्ही ब्रेक घेतला की तुमची लिंक तुटली. बघा तुम्ही ब्रेक घेतला, बुक बंद केला, 10 मिनिटं झोन येतो म्हणला, परत अभ्यासाला बसायचं म्हणलं ना, ते परत पुस्तक हातात घ्या, मग ते मागचा पॉइंट कुठला होता शोधा, मग तिथं लिंक तुटलेली असते त्याच्या मागचा, आणि परत काय होतं ते वाचत बसा, परत अभ्यास ते अर्धच होते पुढे जाऊन. लिंक तोडू नका, जेवढा मोठा स्पॅन होईल तेवढा घ्या. 2 तासाच्या कमीचा स्पॅन घ्यायचाच नाही. एकदा बसले म्हणजे मिनिमम 2 आवर्स. 7 ते 9 मध्ये हे 2 तास मी घेतले. त्यानंतर आता मला माहित आहे तुमची काळजी घरात आई वडील खूप जास्त करतात, तुम्ही नाही म्हटलं तरी पण अभ्यास करायला चालू केलाय म्हणल्यावर ताट तुमच्या जवळ आलेलं असते, जेव बाबा म्हणून. अभ्यास करायला बसलेला असला तर, नसलं तर बसला तरी ताट येत नाही जवळ. 2 तास बसा. जेवायला किती अर्धा तास बास आहे. चला आणि अर्धा तास थोडंसं रेस्ट घ्यायचं, फॅमिली बरोबर वेळ घालवायचा, काय तर करायचं, 1 तास घ्या. 9 ते 10 जाऊ दे, 9 ते 10 इथं तुमचं डिनर आणि रेस्ट झाला. आणि परत 10ला बसा ते 1 वाजेपर्यंत बसा. आता ह्या टाइम मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करणारा शक्यतो कोण नसते. इथं तुम्हाला परत डिस्टर्ब करायला कोण नसतंय. 10 ते 1 मध्ये इथं परत तुम्ही स्टडीला बसा. हे तुम्हाला 3 तास मिळतात. इथं म्हणजे इथं तुमचा 5 तास अभ्यास व्हायला लागलाय. आणि मगाशी मी तुम्हाला म्हणलं अकॅडमी टाइम मध्ये हे 8 ते 6चं टायमिंग जे लिहिलंय ह्याच्यातला 1 तास तुम्ही कसे काढू शकताय. अरे कधी कधी 9ला लेक्चर असतंय, 8 ते 6 अकॅडमी टाइम लिहिलंय, मध्ये वेळ काढा ना. सकाळी अर्धा तास इथे लवकर आलाय, वाचत बसा. संध्याकाळी जाताना 1 तास आहे, वाचत बसा. आता कधी कधी तरी मी स्टडी आवर्स मध्ये मध्येच लेक्चरला देतो, तिथं वाचत बसा. तो 1 तास काढा.
तर हे अकॅडमीमध्ये जर तुम्ही 1 तास वाचला, अकॅडमीमध्ये रेग्युलर, इथं जर तुम्ही हे 1 आवर वाचला तर तुम्हाला 6 तास मिळतात. 6 तास हे तुम्हाला मिळाले रोजचे. मी सांगतो तुम्हाला, आज मला तुम्ही सांगा सर माझा रोजचा 6 तास अभ्यास होते, असे किती जण आहेत? फक्त वाचायचं, लिहायचं वगैरे काही नाही मला, आणि व्यवस्थित प्लॅन करून मी अभ्यास चालू केला. आता माझे झाले चॅप्टर्स एवढे करून परफेक्ट. एखाद दुसरं असलं तर असेल, नंतर कोण नसणार पण आहेत. मग असं एम आपल्याला मिळणार आहे, आपल्याला पाहिजे ते. हे असे 6 तास तुम्ही रोजचे काढून ठेवले पाहिजेत आणि मग त्याच्या मागे अभ्यासाला लागलं पाहिजे. मग आता ह्यात तुम्हाला वाटेल सर झालं की दिवस सगळं ह्याच्यातच संपला, आता वाटलं माझी लाईफ कुठं आहे, मी कुठं काय एन्जॉय करालोय. आता एवढं केला तर लाईफ बरं एन्जॉय करणार आहे. आणि किती फक्त 4 महिने काढायचे. एवढे 4 महिने व्यवस्थित केला ना, परत नंतर कुठं एवढा अभ्यास करायला तुम्हाला कोण सांगणार नाही. इंजिनिअरिंगला जावा, मेडिकलला जावा, एवढं करायला लागणार नाहीये. आता काढा ना 4 महिने स्वतःसाठी. काही दिवस सोडा, बाकीचे सगळे काही सण आहे तेवढेच. गणपती आहे ना, एखाद दिवस आहे, हा पडे, सकाळी संध्याकाळी आरतीला मी गेलो, झालं, परत अभ्यासाला बसलो. दिवाळी आली, मी तेवढंच एन्जॉय केला, परत नंतर अभ्यासाला बसला. एक आयुष्यातलं, पूर्ण आयुष्यातलं 1 वर्ष फक्त सॅक्रिफाईस करायचे 12वीचं. परत कुठं काय करायला लागणार आहे? ते डोक्यातच नसतंय आपल्या. मला आत्ता एन्जॉय करायचं सर, आणि ज्याला आत्ता एन्जॉय करायचं ना, त्याची सगळी लाईफच गंमत होऊन बसते वर्षभर, कायमचीच. म्हणून जरा सिरियस व्हा. हे 6 तास काढून ठेवा व्यवस्थित. आणि हे 6 तासाचं प्लॅनिंग झालं ज्या दिवशी अकॅडमी असत्या त्या दिवशी. हॉलिडेजचं प्लॅनिंग वेगळं पाहिजे तुमच्या जवळ. रविवारी सुट्टी असते, पण रविवारी तुमच्याकडे तो 8 ते 6 टाइम पण शिल्लकच आहे की, आहे ना, रविवारी 8 ते 6 टाइम शिल्लक. त्यामुळे तुमचं रेग्युलर वर्किंग टाइम जे असतं आपलं अकॅडमीचं, त्यावेळेचे 6 तास आणि सुट्टी ज्यावेळेला असते त्यावेळेचे 12 तासाचं शेड्यूल पाहिजे, डबल. आता परत वाटेल सर 12 तास कसं बसणार, दाखवतो तुम्हाला. बघा 6 तास तर इथंच झालेत, कसे वाढणार मी तुम्हाला हॉलिडेचं दाखवतो. आता सुट्टी दिवशीच, संडे असेल किंवा आणि कुठला हॉलिडे असेल, ह्या सगळ्या सुट्ट्यांचा मी एक प्लॅन इथे समोर ठेवतो. त्यावेळेला तुम्ही काय करणार? जे टायमिंग माझं फिक्स होतं आधी सुरुवातीचं, काय स्लीपिंग टाइम होतं 1 ते 7, बरोबर. बघा आता सकाळी तुम्ही 7 ला उठलाय, सगळं फ्रेश वगैरे झालो, मी 8 ला अभ्यासाला बसलो पकडून, चला 8 ला. आता सुट्टीचा दिवस आहे, मला काय अकॅडमीला जायचं नाहीये. इथं स्पॅन सुट्टीचा दिवस थोडासा मोठा घ्या, 11 वाजेपर्यंत बसा, 3 तासच. रविवार आहे, मला कुठं आधीच माइंडसेट बनवा, मला कुठं बाहेर जायचं नाही, काय नाही, मला अभ्यास करत बसायचंय. मी 8 ते 11 हे 3 तास बसले, 3 तास अभ्यासाला बसलो. आताच थोडस समजून घ्या की जरा रिलॅक्स व्हायचंय. आणि शक्यतो शनिवारी तुमचे मित्र वगैरे पण जे कोण असतील रविवारचे, ते निवांत झोपलेले असतात. 10 वाजेपर्यंत फ्रेश होऊन घरातनं बाहेर पडाल तर 10 साडे 10 वाजवतातच. 11 नंतर त्यांना भेटायचा प्लॅन बनवा, जे असेल ते. 2 तास जे काही करायचं आहे, तुमचा लंच असेल, जेव्हा कोणाला भेटायचं असेल, जरा रिलॅक्स व्हायचं असेल, 11 ते 1 त्याच्यामध्ये टाइम जाऊ दे. 11 ते 1 हे मी 2 तास घालवलं. माझा दुपारचा लंच झाला आणि रेस्ट पण झाला. परत आता दुपारी 1 ला कोण नसते, कुठं बाहेर जात नाहीत, बाहेर पडत नाहीत, घरी असतात शक्यतो. 1 ला अभ्यासाला बसा, परत 3 तासाचा स्लॉट घ्या, 4 वाजेपर्यंत बसलो. संध्याकाळी परत बाकी सगळे कुठेतरी बाहेर पडलेले असतात फिरायला, रविवारचा दिवस आहे, 2 तास परत जाऊ देईल. चला 4 ते 6 मी परत घेतला इथं, 4 ते 6 मी इथं परत रेस्ट घेतला. आता मात्र मला 6 ला अभ्यासाला बसायचं, काय पण होते. 6 ला अभ्यासाला बसायचंय आणि इथं 6 ते 9 3 तासाचा स्लॉट घेतला.
मागं झालं तसे 9 ते 10 तुमचा परत काय होईल, डिनर होईल. 10 ते 1 हा शेवटचा स्लॉट तुमचा झाला रोजचा जो आहे तो, म्हणजे माझा स्लॉट मध्ये पण चेंज नाही. 10 ते 1 PM मध्ये परत हे 3 तास झाले. किती झाले बघा, 3, 6, 9, 12. हा, तुम्हाला थोडं टाइम सॅक्रिफाईस करायला लागणार आहे. असं पण नाही की मी दिवसभर बसलोय, दिलंय ना थोडं 2-2 तासाचा गॅप दिलाय मध्ये आहे ते. सकाळी निवांत उठलाय 7 वाजता, 7 ते 8 तासात 8चा तो एक आणि तुम्हाला रेस्ट टाइम मिळालाच आहे तो. मध्ये 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 तुम्हाला गॅप आहेत, काय नाही असं नाही आहे. मग हे असे करून तुम्ही एक जर तुमचे हे हॉलिडेजचे 12 तास बाजूला काढून ठेवला, रेग्युलर टाइमचे 6 तास बाजूला काढून ठेवला आणि अशा पद्धतीने अभ्यास करायला चालू केला ना, मग हे जे आले होते तुम्हाला इथं मागाशी 3 days पर चॅप्टर, हे तुम्हाला 3 दिवस म्हणजे पण 30 दिवसासारखं वाटतील. ठीक सांगतो, हे 3 दिवस पण तुम्हाला 30 दिवसासारखं वाटतील. वेळेचा उपयोग करून घ्यायला चालू करा, तुम्हाला वेळ भरपूर आहे असं वाटतंय. आणि दुरुपयोग करून घ्यायला चालू केला, तुमच्या हातात काहीच राहणार नाही. बोर्डचा पेपर जवळ येणार, समोर येणार, उद्या पेपर आहे, माझा अभ्यास झाला नाही, तसंच जाणार, काय ते तोडकं मोडकं लिहिणार, कस तरी मार्क मिळवणार, अतिसामान्य जनतेसारखं जीवन जगायचं. कोण हुशार आणि मठ्ठ असलं कोण नसतं रे. जे वेळेचा उपयोग चांगले करतंय ना, ते चांगल्या लेवलात जाते, आणि जे करत नाही ते बसते खाली मग नंतर परत. आता पुढचं, ठीक आहे, हे सगळं झालं सर. आता काय करायचं मी तुम्हाला सांगतो बघा. तुम्हाला मी हॉलिडेजचं आणि डेलीचं शेड्यूल इथं सांगितलं. अभ्यास करायचं ठरवलं, पण मी प्लॅन कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. असं अजिबात करू नका. मी परत सांगतोय, काय काय जण म्हणतात सकाळी मी फिजिक्स वाचतो, दुपारी मी हे वाचतो, संध्याकाळी मी हे वाचतो. असलं अजिबात करायचं नाही, परत लिंक तुटत्या. एकदा एक चॅप्टर वाचायला घेतला ना, ते संपल्याशिवाय दुसऱ्याला हात का लावताय मला कळत नाही. समजा केमिस्ट्रीचा एक चॅप्टर मी घेतला सॉलिड स्टेट, ते संपलंच नाही, मग दुसऱ्याला का चाललायसा? हे लिंक तोडणार नाही, परत दुसरी बाजू घेणार. असं नाही होत. मॅथ्स वाचायला लागले, ते सोडायचंच मधनं. झालं माझं 2 तास झाले मॅथ्स, आता मी इकडे वाचतोय. असं करू नका. काय होत असतंय, आपण जरा त्याच्यामध्ये लिंक पकडलेला असतोय, आपल्याला जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह चालू झाले असतात, तोपर्यंत ते प्लॅनर बघायचं. हा, माझं 2 तास मॅथ्स झालं, हे बाजूला लिंक लागलं होतं, हे बाजूला, आणि दुसरं घ्यायचं. असं कधी होत नाही. तुम्ही काय करा, तुम्ही नंबर ऑफ डेज ठरवा. सगळ्यात बेस्ट नंबर ऑफ डेज ठरवा. नंबर ऑफ डेज म्हणजे काय, समजा मी म्हणलं की मंडे आणि ट्यूजडे हा दिवस मी 2 दिवस राखून ठेवला मॅथ्स आणि बायोलॉजीसाठी. कोणाचा मॅथ्स असेल, कोणाचा बायोलॉजी असेल. मी हे 2 दिवस म्हणजे 6-6 तास मॅथ्स आणि बायोलॉजीच करणार. ते 12 तास मिळाले. 2 दिवस तुमचा माइंडसेट हा पूर्ण मॅथ्स आणि बायोलॉजी बद्दलच पाहिजे. अकॅडमीत आला, विचार करायला चालू केला, चर्चा करायला चालू केला, हेच करायचं. याचं पाठच सोडायचं नाही मॅथ्स आणि बायोलॉजी. डाऊट्स असतील आणि काय असेल, हेकडे ह्यांनाच भेटायचं. 2 दिवस ह्यालाच दिलो मी, दुसरं विचारच करायचं नाही. काय 12 तास अभ्यास आणि इतर वेळेला पण डोक्यात ह्याचे विचार चालू मॅथ्स आणि बायोलॉजीचे. हे 2 दिवस झाले. त्यानंतर मी आलो वेनसडे आणि थर्सडे. समजा हे 2 दिवस दिले मी केमिस्ट्रीला. फ्रायडे आणि सॅटरडे हे 2 दिवस दिले मी समजा फिजिक्सला. 3 विषय झाले. रविवारचा दिवस पेअरला पडलाय, 12 तास शिल्लक आहेत. काय सांगायला लागले बघा, रविवारचा दिवस शिल्लक आहे, 12 तास माझ्या अजून आहेत. आणि इथं 6 तास आणि 6 तास म्हणजे तुम्हाला 12 तास मिळालेत. इथं 12 तास मिळालेत, इथं 12 तास मिळालेत. मॅक्झिमम ट्राय करायचं की एक चॅप्टर कसा कंप्लीट होईल माझा. एक चॅप्टर कंप्लीट व्हायलाच पाहिजे. मॅक्झिमम तुमचं हे डोक्यात एक पाहिजे की बाबा माझा एक चॅप्टर मिनिमम जवळपास कम्प्लिशनला जाऊ दे. कम्प्लिशनला हा सगळंच होणार नाही, थोडंफार शिल्लक राहतोय. मग जे शिल्लक राहिलेलं आहे त्या
सब्जेक्टचं ते सगळं तुम्ही संडेला कव्हर करायचं विथ रिव्हिजन. संडे हा दिवस तुमच्याकडे असणार आहे फक्त रिव्हिजनसाठी आणि ह्याच्यातले जे इनकम्प्लीट असणार आहे राहिलेलं ते. काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो. एखादा चॅप्टर मोठा आहे, संपणार नाही 6-12 तासांमध्ये. तो चॅप्टर तुम्हाला मग इथं संडेला घ्यायचा परत 12 तासांमध्ये. एखादा चॅप्टर संपलाय त्याची रिव्हिजनच करत बसा. म्हणजे इथं थोडक्यात काय मी तुम्हाला सांगतो, तुमचा प्लॅन असा व्हावा लागलाय पर वीक 1 चॅप्टर इच सब्जेक्ट. प्रत्येक आठवड्याला एक चॅप्टर तुमचे संपलेच पाहिजेत. ते पण मी तुम्हाला शेड्यूल सांगतो. बघा माझ्याजवळ आता 4 महिने होते. मगाशी आपण बघितलं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने आहेत माझ्याजवळ. 4 महिने म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये 4 वीक्स. 4 वीक्स म्हणजे माझ्याकडे किती वीक्स झाले? नंबर ऑफ वीक्स 16. 16 वीक्स झालेत माझ्याजवळ, 16 आठवडे. प्रत्येक आठवड्यामध्ये सगळ्या विषयाचे एक चॅप्टर संपवायचे म्हणले होते. 16 चॅप्टर आहेत ना आपल्याकडे, 16 चॅप्टर आहेत म्हणजे सगळे संपते डिसेंबर पर्यंत. आणि ज्यानं हे फॉलो केलं असणार डिसेंबर पर्यंत तुम्हाला सांगतो, तो ज्या वेळेला कधी डिस्कशन होणार, कोणतरी मित्र आलाय दुसरा, काय रे अभ्यास काय काय झालाय, आपली पण मान आणि कॉलर बघायची आणि त्याची पण मान आणि कॉलर बघायची काय असते ज्यावेळेला अभ्यास होतोय ते. आणि ते 2 महिने रिव्हिजन करायला इतका फोर्स होतोय आपल्याला ना, मग त्यावेळेला आपण थांबत नाही. कारण आता ऑलरेडी अभ्यास झालाय, मला फक्त काय करायचंय, मला व्यवस्थित रिव्हिजन करायचंय, बघायचंय पॉईंट सगळे, फॉर्म्युलेज वगैरे बघायचे आहेत, थोडं करत जायचंय, व्यवस्थित एन्जॉय करत अभ्यास करताय जानेवारी फेब्रुवारीमध्ये. आणि हे ज्यानं मातीत घातले केलेलं नाही आहे त्याला मी तुम्हाला सांगतो जानेवारीमध्ये सुद्धा काय वाचायचं हेच कळत नाही. काय वाचायचं हेच कळत नाही. काय वाचणार आहे तो? फिजिक्सचे 16 चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीचे 16 आहेत, मॅथ्स बायोचे 16 आहेत. त्यात एक चॅप्टर तरी इथं नसलं लेक्चरला किंवा असलो तरी पण लक्ष दिलं असलो काय कळत नसते, त्यावेळेला काय वाचणार आहे जानेवारीमध्ये रे? जर्नल लिहा, कंप्लीट करा, चेक करा, ते टेन्शन असतंय. सर्टिफाय झालेलं नसतंय, ते सर्टिफाय करायचं असतंय. वायवा असत्या, समोर आपली ओरल घेणारा एक्झामिनर बाहेर आलेला असतोय, त्याला फेस करायचं असतंय. बोर्ड जवळ आलाय, त्यात आयटीचं, इंग्लिशचं लेक्चर आहे, जिओग्राफीचं आहे, त्याचा अभ्यास वेगळा करायचा आहे. काय करणार आहे त्यावेळेला? मग त्या सिच्युएशन मधनं बाहेर पडण्यासाठी आता थोडंसं फक्त व्यवस्थित प्लॅन करा. खूप एन्जॉय करणार तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये. आता हे माझ्याकडे हॉलिडेचं पण प्लॅनिंग आहे, रेग्युलरचं पण प्लॅनिंग आहे. काय कधी कधी वाचायचंय ते पण सांगितले. आता एक तुम्ही काय करायचं, तुमचं बसल्यानंतर एक प्लॅनर बनवायचं. कदाचित प्रत्येकाचा प्लॅनर वेगळा असेल. पहिली गोष्ट, प्लॅनर बनवताना तो उद्यापासूनचाच बनवायचा. लगेच आज रात्री बनवायला जर घेतला, उद्या सकाळपासून मी चालूच करणार. मग 2-2 दिवस टाकत गेले सगळ्याला. उद्यापासूनचे सगळे सोमवार मंगळवार कुठला तरी विषय घेतला, तिथं ते चॅप्टर टाकत जायचे. ह्या सोमवार मंगळवारी हे चॅप्टर, ह्या सोमवार मंगळवारी पुढच्या हे, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, त्यानंतर हे, बुधवार गुरुवारी हे 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 हे, शुक्रवार शनिवार हे सगळं करत बसलं. आता प्रिपरेशन करताना सगळ्यात महत्वाचं, नुसता प्लॅन करून कधी चालत नाही. आता इम्पॉर्टंट आहे, मी अभ्यास कसा करू सर? बऱ्याच जणांना अभ्यास कसं करायचं हेच कळत नाहीये, टेन्शन येते. अभ्यास करतोय पण मार्क मिळत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, बरीच हुशार मुलं असतात, मी दरवर्षी बघतोय, बरीच हुशार मुलं असतात, अभ्यास भरपूर करतोय आपण, खूप जास्त अभ्यास करतोय, पण मार्कच मिळत नाहीत. आणि पेपरला जाऊन आल्यानंतर पण मी एवढं सगळं अवघड हे केलं होतं सर, हे केलं होतं, पण हे आलंच नाही. ते करून काय फायदा झाला? काय नाही झालं. काय वाचायला पाहिजे आधी हे कळलं पाहिजे. पेपरला लिहिताना मला तो पेपर कसा लिहिला पाहिजे हे पण समजलं पाहिजे. त्यामुळे आता पेपर कसा लिहायचा ह्याचं डिस्कशन आपण पेपरच्या वेळेला करूया. मला फक्त आता काय वाचायचं आणि कसं वाचायचं ते सांगतो. बघा, अभ्यास करत असताना समजा मी आता माझाच विषय घेतोय, समजा मी केमिस्ट्रीचा अभ्यास चालू केला, मी ठरवलं काय बुधवार गुरुवारी माझा केमिस्ट्रीचा अभ्यास मला चालू करायचा होता आणि मी आता त्यातला पहिला चॅप्टर घेतला, ओपन केला, सॉलिड स्टेट.
हे मला वाचायचं आहे. सॉलिड स्टेट पहिला लक्षात ठेवा, डोक्यात फिक्स. हा चॅप्टर मला बोर्डला येणारच आहे. हा चॅप्टर मला सीईटीला असणारच आहे. त्याच वेळेला बघा, हा चॅप्टर जेडब्ल्यू आणि नीटला आहे का नाही, पहिला आधी ह्याची तयारी करून घ्या व्यवस्थित. बघा हे कशा कशाला आहे तुम्हाला, कारण एक तर फिक्स आहे, पेपर तर आम्ही तिन्ही देणार आहे. अभ्यास नुसता सीईटीचा केलेला असलो तरी पण मी जेईचा पेपर देणारच आहे. त्याच वर्षी तुम्ही बघितलंय कितीतरी मुलांचं नुसतं जेई वरती ऍडमिशन झालेलं आहे चांगल्या ब्रांचला. त्यामुळे ज्याला जेईला बसायचं नव्हतंच, ज्यांना अभ्यास केलेलाच नाहीये, त्यानं सीईटीच्या अभ्यासावरती सुद्धा जेईचा पेपर देऊ शकतो, ते द्यायचंच. आणि ज्याचं जेईची द्यायची तयारी आहे त्यांना अभ्यास मात्र इथे व्यवस्थित करायचंच आहे. नीटचा पण तसंच आहे. बोर्ड आणि सीईटी 16 चॅप्टर तुमचे आहेत, 16चे 16 बोर्ड आणि सीईटीला असणार आहेत. असं कुठं नसणार आहे की बाबा हे सीईटीला नाही आहे. सगळे चॅप्टर 12वीचे सीईटीला आहेत, सगळे चॅप्टर 12वीचे बोर्डला पण आहेत. हा, फक्त त्यातला तो चॅप्टर जेई नीटला किती पर्सेंटेज आहे का हाय का नाही आहे हे आधी चेक करा. हाय असं वाटलं हा चॅप्टर, तर मला हे तिन्हीची प्रिपरेशन करायचं आहे सगळ्यात पहिला. हे करत असताना पहिला बोर्ड संपवायचा आहे मला, सगळ्यात पहिला बोर्ड. काय काय जनता आपल्यात अशी आहे मी तुम्हाला सांगतो, 50% क्वालिफाय झालं की बास झालं, बोर्डचं काय मग मी जास्त करत नाही, मी नुसतं सीईटी आणि जेईच करत बसतो, हे विचार करणारे पण काय काय जण आहेत. ते पहिला डोक्यातनं काढून टाका. ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएशनला कुठल्या कॉलेजमध्ये जाणार, मी इंजिनिअरिंगचं सांगतो, मेडिकलला परिस्थिती का वेगळी नाही तशीच आहे. ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएशनला ज्या कुठल्या कॉलेजमध्ये जाणार, तिसऱ्या वर्षी तुम्हाला प्लेसमेंट तुमचं चालू होतंय, ट्रेनिंग प्लेसमेंट कडनं काही कंपनी तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला येतात, तुमचं सिलेक्शन करून कॉलेजमधनं घेऊन जातात, चांगले पॅकेजची नोकरी वगैरे देतात. ती कंपनी आल्या पहिला क्रायटेरिया लावलेली असते. पहिला क्रायटेरिया त्यांचा असतो, अरे एवढे हजारो मुलं असतात, 1000 मुलांच्या मधनं 10-15 मुलांना त्यांना न्यायचं आहे त्यांच्या कंपनीत. मोठ्या मोठ्या कंपनी, जॉन डेअर असेल, एल&टी असेल, एससीसी असेल, आणि कुठली असेल, बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या, सगळ्या इन्फोसिस असेल, या सगळ्या कंपन्या तुम्हाला येतात. पण एवढ्या सगळ्या मुलांच्या मधनं सगळ्यांची परीक्षा घेणं पॉसिबल नसते. ती काय करतात, कॉलेजला पहिलेच सांगतात 12वीला 75% वरच्या मुलांची लिस्ट आम्हाला द्या, त्याच मुलांची आम्ही अनेक परीक्षा घेणार. म्हणजे 75च्या खालचे पहिल्याच बाजूला झाले 75च्या. हिथं त्या बोर्डाच्या मार्काची किंमत कळते. जरा त्याच्या लो लेवलची कंपनी आली, ती पण सांगते मग कमीत कमी 60 वाले 12वीच्या बाजूला काढा, 60%च्या वरची. हिथं त्या बोर्डच्या मार्कांची किंमत कळते. बरं ते जाऊच द्या. एखादा असं म्हणतोय, बरं सर मला काय ते कंपनीच देणं घेणं नाहीये, चला. पण ज्याचं बोर्ड चांगलं झालं नसेल त्याला सीईटी मधनं मार्क कुठून मिळणार मला काय कळत नाही बाबा. जे बोर्डचा सिलेबस आहे तेच तर सगळे सीईटीला आहे. बोर्डचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला तर काय बाकीचे आन्सर येत नाहीत का, काय होत नाही मला काय कळत नाही. आणि हे बोर्ड म्हणजे 70% जेई नीट आहेच की. म्हणून काय करा, सगळ्यात आधी ह्याच्यावरती फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा. बोर्डवर 100% ज्यावेळेला तुमचं बोर्ड होणार आहे ना, तुम्हाला सांगतो सीईटीची फक्त प्रॅक्टिसच करायला लागणार आहे क्वेश्चनची, बाकी काही नाही करायला लागत. आणि जेडब्ल्यू नीट मध्ये जरा ऍडिशनल स्टडी वाढवायला पाहिजे. मग तिन्ही कसं करायचंय बघा. पहिला मी मग बोर्डकडे जातो, मग सीईटी कडे येतो, मग जेडब्ल्यू नीट कडे येतो. आता बोर्डचं प्रिपरेशन करताना मला बोर्डचं प्रिपरेशन करायचंय. बोर्ड मला बोर्डची तयारी करायची. मी कसं करू? काही जण वाटतंय ना, मला बरीच मुलं म्हणतात सर ते नोट्स मध्ये सोपं वाटतंय, नोट्स काढतो, नोट्स वाचतो, करून जातो. चुकीची गोष्ट आहे. तुम्ही पहिला तुमचं स्टेट बोर्डचं पुस्तक ओपन करा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तुमचं जे स्टेट बोर्डचं बुक दिलंय
हे बुक पहिला ओपन करा आणि त्या बुक मधल्या पॉइंट वाईज जावा, तुमच्या नोटबुकच्या पॉइंट वाईज अजिबात जाऊ नका. कारण तुमच्या नोटबुक मध्ये ऍडिशनल कंटेंट पण कधी कधी असेल आणि कधी कधी एखादा पॉइंट बुक मध्ये दिला पण सरांनी शिकवलंच नाही असं पण झालं असेल आणि ते पडणार पेपरला. त्यामुळे सगळ्यात पहिला स्टेटबुकची बुक ओपन करून ठेवायची समोर. काय काय दिलंय, काय काय नाही, कशी कशी पॉइंट्स आहेत, सगळे पॉइंट्स व्यवस्थित बघायचे आणि मग नोटबुक साईडला ओपन करून ठेवा. स्टेटबोर्डच्या बुक मधली डेफिनेशन, नोटबुकच्या बुक मधली डेफिनेशन बऱ्यापैकी मॅच होत असेल व्यवस्थित, मग तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय ते वाचायला चालू करा. पण बुक मधले सगळे पॉइंट कव्हर व्हायला पाहिजेत. नोटबुक मध्ये जरी असेल तरी पण तुम्ही पाहिजे नोटबुक मध्ये लिहून ठेवा. पहिला सगळ्यात पहिला स्टेटबोर्डचं बुक ओपन करायचं. हा कुठला कुठला पॉईंट याच्यामध्ये अमोर्फस सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड नोटबुक मध्ये कुठे आहे? हा हे आहे, टिक करून ठेवा. हे वाचायचं मला नोटबुक मधलं. दुसरं काय? पुढचा पॉईंट टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. इथं आहे का? आहे, ह्याला टिक केला. असं करत करत कुठतरी आला. हा बँड थिअरी ह्याच्यात आहे का? ह्याच्यात नाहीच आहे. आता वाचलं पाहिजे. हे असं करून सगळे पॉइंट्स काढा, नोटबुक मध्ये चेक करा. सगळं नोटबुक मध्ये तयार झालं की आता मग ते वाचायला चालू करा. प्रत्येक पॉइंट डिटेलमध्ये. मग आता हे तुमचं एक फिक्स झालं की बाबा जेवढं सिलेबस मध्ये आहे ते माझ्या नोटबुक मध्ये आहे, तेवढं माझं सगळं वाचून झालं. बरं आता वाचून झालं, लक्षात पण राहिले काय आहे ते. आता ह्याच्यावर मला मार्क मिळणार का? परत सांगतो, मिळणार नाही. तुम्ही आता काय केलं? स्टेटबोर्डचे सगळे पॉइंट्स कव्हर केले. स्टेटबोर्डचे सगळे पॉइंट्स कव्हर केले. कसे कव्हर केले? नोटबुकचा यूज केला, कव्हर केले. तरी पण मी म्हणतो तुम्हाला अजून मार्क मिळणार नाही. का मिळणार नाही? आता मी जाणार पेपरला, बसणार, क्वेश्चन आलाय पण मला क्वेश्चनच कळेना झालाय, ह्यात काय लिहायचं. सगळे पॉइंटचा अभ्यास माझा झालाय, मी वाचलोय, पण आता क्वेश्चन तोच आहे पण मला माहित नाही ह्याचं उत्तर हे आहे. आन्सर मला माहित आहे काय ते, पण तेच इथे लिहायचं मला कळेनाच झाले रे. म्हणजे क्वेश्चन्स कसे येतात ना, ह्याचा आन्सरच माहित नाही. बऱ्याच जणांना माहित नसतं. विचारले काहीतरी दिलंय, इलिमिनेट म्हणजे काय मला माहितच नाही. राईट दी प्रिन्सिपल्स म्हणजे काय मला माहितच नाही. प्रिन्सिपल मध्ये काय लिहायचंय? एलॅबोरेट म्हणजे काय मला माहितच नाही. त्यामुळे आधी समजून घ्या कुठल्या पॉइंटला मला काय लिहायचं असतं. त्यासाठी दुसरी गोष्ट पाहिजे, तुम्हाला माहित पाहिजे की क्वेश्चन्सचे कॅटेगरीज कसे असतात. क्वेश्चन कॅटेगरीज अँड देअर टाइप्स. ह्याला समजून घ्या पहिला, क्वेश्चन कसे कसे असतात. आणि ह्याला समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, एक तर तुम्ही तुमच्या जवळ टार्गेटचं बुक ओपन करून ठेवा, किंवा तुम्ही नवनीतचं पण मिळतंय ते ओपन करून ठेवा, किंवा तुम्हाला दिलेलं आपलं युनिटचं आहे ते ओपन करून ठेवा. ह्यात तुम्हाला क्वेश्चन्स कसे असतील ते कळेल. बोर्डाचे हे पाहिजेच पाहिजे, फिक्स पाहिजेच तुमच्या वेळी. क्वेश्चन कसं आहे कळणार नाही. म्हणजे पहिला मी चॅप्टर वाचून झाला माझा स्टेट बोर्डचा सगळा. चॅप्टर वाचून झाल्यानंतर मी त्या पूर्ण चॅप्टरचे क्वेश्चन्स सगळे बघितले, कसे कसे क्वेश्चन्स पडतील प्रत्येक पॉइंट वाईज. आणि आता पुस्तकांमध्ये तर एवढं डेव्हलपमेंट झालंय, असे सगळे पॉइंट वाईज क्वेश्चन्स काढून तुम्हाला देतात ते काय ते. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन्स कळतात. मग डिफाईन मध्ये काय लिहायचंय, डिस्टिंग्विश मध्ये काय लिहायचंय, ड्रॉबॅक्स मध्ये काय लिहायचंय, प्रिन्सिपल मध्ये काय लिहायचंय, इलॅबोरेट मध्ये काय लिहायचंय, डिस्कस म्हटलं तर काय लिहायचंय, हे सगळ्या गोष्टी पहिला कळल्या पाहिजेत काय ते. हे करून मी हे क्वेश्चनची प्रॅक्टिस केली. आता बघा ह्याला वेळ लागत नाही, तुम्हाला सांगतो मी. इथं काय झालंय, वरती तुमचा अभ्यास झालाय. आता फक्त कुठल्या क्वेश्चनच्या अंडर मला काय माहिती लिहायला पाहिजे हे फक्त कळण्यापुरतं नॉलेज पाहिजे. परत टार्गेट घेऊन ते सगळं वाचत बसायला लागत नाही रे. मागं वाचून झालंय, तुमच्या डोक्यात पण आहे ते आन्सर, पण कुठल्या क्वेश्चनच्या अंडर ते लिहायचं आहे हे इथं कळणार ना मला. कळतंय काय? हे दुसरी स्टेप झाली. आणि तिसरी इम्पॉर्टंट शेवटची स्टेप सांगतो मी तुम्हाला ह्याच्यात. तिसरी इम्पॉर्टंट, हे दोन झालं ना.
आता त्या चॅप्टरवरचे माग पडलेले बोर्डचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा, पीवायक्यूज. प्रत्येक पॉइंटला किती त्यांनी इम्पॉर्टन्स दिलाय. सोल्युशन चॅप्टर मध्ये गेला, तुम्हाला दिसतंय हेनरीज लॉ कायम पडलेलाच आहे, राऊल्स लॉवरचा एखादा लॉ पडलेलाच आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी 4 मधली एक विचारतात. काय काय चॅप्टर मध्ये थेअरी कमी असते, त्यामुळे त्याच्यात क्वेश्चन्सची पडायची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. म्हणून बोर्ड पीवायक्यूज करायला लागतं आपल्याला. अशा ह्या 3 टप्प्यांमध्ये तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हायला पाहिजे. 3 टप्प्यांमध्ये काय काय सांगितलं. पहिला स्टेट बोर्ड बुक ओपन करा, सगळे पॉइंट्स नोटबुक मध्ये चेक करा, त्या सगळ्याचा अभ्यास व्यवस्थित करा. मग टार्गेट किंवा नवनीतचं बुक घ्या, त्यात क्वेश्चनची व्हरायटी कशी कशी काय काय आहे बघा, ते सगळे आन्सर्स मला येतात का ते पण चेक करा. आणि मग नंतर बोर्डचे पीवायक्यूज त्या चॅप्टरचे केल्यानंतर आता माझं बोर्डचं प्रिपरेशन झालं. आता परत हे संपणार नाही आहे. ह्याच्यानंतर एक स्टेप तुम्हाला करायचे, 4थी शेवटची स्टेप. काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. आता अभ्यास हे झालाय, एकेकाला काय होते मी तुम्हाला सांगू. सर मी वाचलो, सर एकदा वाचलो, दुसऱ्यांदा वाचलोय, तिसऱ्यांदा वाचले, पण माझ्या लक्षातच राहणं झाले. 4 वेळा वाचते, माझं लक्षातच राहणं झाले. सर मला कसं वाचायचं मला कळेनाच झाले. मी वाचवलं भरपूर वेळा, ओपन करू की कळतंय, बंद करू की परत कळत नाही. त्याला एकच आहे, निवांत शांत खुर्चीवरती बसायचं, चेअरवरती, आणि फक्त कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित ठेवून आठवायचं बसल्या बसल्या जागी खुर्चीवरती. तुम्हाला सांगतो सगळ्यात बेस्ट मेथड ऑफ स्टडी आहे. 10 वेळा वाचण्यापेक्षा एकदा आठवायला चालू करायचं. एकदा आठवायला कसं, चेअरवरती बसायचं, शांत बसायचं, जवळपास कोण नसलं पाहिजे, डोळे बंद करायचे आणि आठवायचं. सॉलिड्सच्या चॅप्टर मध्ये काय काय आहे, पहिला काय काय आहे, काय डिटेल मध्ये आहे ते सोडून द्या, फक्त काय काय एवढं आठवलं पाहिजे. पहिला चॅप्टर मध्ये काय काय येते. मी सांगतो आता जरी मी तुम्हाला क्लासमध्ये विचारला, एकटाही मला मुलगा असं सापडणार नाही की तो स्टार्ट टू एंड सगळे पॉइंट न विसरता सांगेल. सगळे पॉइंट न विसरता एक ना एक पॉइंट मिस करणार. पण ज्या मुलांना ते कॉन्सन्ट्रेशन करून 2-3 वेळा रिवाइज करा की नाही, तो सगळ्याचा सगळा पॉइंट त्याला कधी पण विचारा, ते सांगणारच. जर मला माझ्या चॅप्टर मधले कंटेंट्स काय आहेत हे माहित असलं तर त्याचं आन्सर कळणार आहे. मला कंटेंटच माहित नसलं काय आहे तर काय आन्सर कळणार आहे रे, काहीच नाही कळणार. त्यामुळे डोळे बंद करणं, आठवा बाबा काय काय चॅप्टर मध्ये, सुरुवात कुठनं झाली होती, अमरपस सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिड पासून झाली होती, मग कुठला पॉइंट आहे, मग कुठला पॉइंट आहे, मग कुठला पॉइंट आहे, असं करत 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 काय 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 थोडं फक्त आठवायचे. समजा आठवायचं बंदच झालं, कळेना सर काय काय आहे मला आठवेना झाले, नोटबुक काढा, एकदा सगळे नुसता पॉइंट बघत जावा वळीनं काय काय, सगळे पॉइंट बघा, सगळे पॉइंट बघून झाले, परत बंद करा, आता आठवा काय काय पॉइंट आठवले ना, मग आता एक एक पॉइंट घ्यायचे परत, जागेवर बसूनच आठवायला. अमॉर्फस आणि क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय काय होतं वाचून झालं तर मगाशी. आता मला किती आठवतं तुम्ही स्वतः चेक करायचं बसून, काय काय लिहायला लागेल मला, ते पॉइंट आठवायचे. 4 पॉइंट आठवतील पहिल्यांदा, सगळे आठवणार नाहीत. बाकीचे जे आठवत नाही ते कुठलं आठवणं झालंय त्याला ओपन करून फक्त बघायचं, परत बंद करा, परत जावा पहिल्यापासून, परत नाही आठवलं कुठलं आणि एकदा जाऊन बघा. आता काय होईल, आता तुम्ही ते शोधायला चालू केला, मला कुठलं आठवणं झालंय, ती मेमरी बरोबर ग्रास्प करते नंतर नेक्स्ट टाइमला. झालं, नेक्स्ट पॉइंट, ते आठवलं, तिसरा पॉइंट, ते आठवलं, पुढचा पॉइंट, असं करत 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 ज्यावेळेला तुम्हाला तो सगळा पॉइंट एकदा आठवला खुर्चीवर बसून, मी डेफिनेटली सांगतो बोर्डाच्या पेपरमध्ये विसरत नाही. आणि परत परत हे अभ्यास करायला लई चांगलं वाटतंय. हातात काय घ्यायचं नाही, निवांत बसायचं, नुसतं आठवत बसायचं काय काय मी वाचलंय. सगळ्यात बेस्ट मेथड ऑफ स्टडी. आम्ही जेवढ्या इंजिनिअरिंगला होतो मी तुम्हाला सांगतो लिटरली असाच अभ्यास करायचो. आणि रात्री झोपताना टेन्शन एवढं असायचं आम्हाला, रात्री झोपताना मग आम्ही असं ते आठवतच काय काय हाय काय काय हाय काय, मग त्यातच झोप लागून जायची कधी तर, पण तोपर्यंत बऱ्यापैकी जरा आठवलेलं असायचं काय ते. कधी कधी आता रोडवरनं असं चाललंय, रोडवरनं जाताना फॉर्म्युले म्हणत जायची,
ह्या चॅप्टर मधले फॉर्म्युलेज काय काय, हे फॉर्म्युला हे फॉर्म्युला हे फॉर्म्युला हे फॉर्म्युला, ही प्रॅक्टिस झाली त्यावेळेला, जाता येता सुद्धा त्याचा यूज झाला. काहीतरी निवांत बसला असतो आपण, उगाच इकडे काय बघितलो तिकडे काय बघितलो, ह्याची मजा करत चाललोय त्याची मजा करत चाललोय, एकटं गावा जाताना इथून घरला शांत. आणि हे बघा, तुम्ही सायकलवरून जात असाल गाडीवरून जात असाल, तुमच्या डोक्यात कायम काय ना काहीतरी विचार चालूच असतोय, कायम चालू असते डोक्यात विचार. असं कधीच नाही होत सर माझ्या डोक्यात काहीच विचार नाही, मी फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवून पुढे चाललोय सर, नाही तर माझा ऍक्सिडेंट होणार. असं जातोय पुढं 4 फुटर माणूस आहे, मला ब्रेक दाबायला पाहिजे, मग ब्रेन सांगितलं अरे ब्रेक दाब, हळू दाब, स्पीड कमी कर, आता पुढे जाऊन तुला लेफ्ट वळायचं आहे बघ, राईट वळायचं आहे बघ. असल्या का डोक्यात कॅल्क्युलेशन नसते, डोक्यात कॅल्क्युलेशन वेगळंच असते. आपण जाऊपर्यंत रोज पूर्ण आपण सगळं प्लॅन केलेलं असते काय तर, पण तुमची गाडी असते सायकल असते, ऑटोमॅटिक जिथं वळायचं तिथं वळते, ऑटोमॅटिक जिथं ब्रेक दाबायला तिथं ब्रेक दाबलेला असतोय, आणि बरोबर आपण परफेक्ट घरात पोहोचलेलो असतोय. घरात गेल्यावर विचार करा कधी येताना मी कधी घरात पोहोचलो, मला कोण सांगितलं, डोक्यात विचार वेगळा चालू होता सगळा. पण ते विचार सगळे बंद करून इथे डोक्यात विचार आणा ना, फॉर्म्युलेज असेल, कंटेंट असेल आणि काय असेल, ते तास रोजचा मिळाला जास्तीचा. असा अभ्यास करायला चालू केला तर तुम्हाला काहीतरी एका लेवलला तुम्ही गाठणार आहे. बरं ठीक आहे, हे झालं इथपर्यंत, कॉन्सन्ट्रेशन केलं, सगळं झालं, एक चॅप्टर झाला, व्यवस्थित झाला, सीईटी संपला, बोर्ड संपला, बोर्ड. याच्यानंतर आता ज्याचा हा एवढा अभ्यास व्यवस्थित होतो त्याला नंतर लई त्रास होत नाही. आता सीईटीचं बुक ओपन करायचं, जे कुठलं असेल ते, तुमच्याकडे जे कुठलं बुक असेल त्याचं सीईटीचं बुक ओपन करायचं. मूर्खासारखं बरेच जण सांगतात, तुम्हाला सांगतो काय 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 नसतात, 1000 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 2000 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. अरे ते शक्य आहे काय, एवढं पॉसिबल आहे काय, एवढं पॉसिबल नाही आहे. मी म्हणतोय बघा, एकच बुक घ्या, कुठलं पण 10 बुक घ्यायची पण गरज नाही, जे कुठलं असेल एक बुक समोर ठेवा, जेवढं केलं तेवढं परफेक्ट करायचंय. एक 200 क्वेश्चन्स त्याच्यातले नुसता बघा त्या चॅप्टरवरचे. बरं काय काय पुस्तकामध्ये 150च असतील, काय अडचण नाही, 150च करा, बास होतात जेवढे दिले ते. तर 150 ते 200 क्वेश्चन्स त्या सीईटीच्या बुकमध्ये जेवढे दिले, टार्गेट असेल, नवनीत असेल आणि कुठलं असेल तुमच्याकडं, त्यातले 200 क्वेश्चन्स त्या चॅप्टरवरचे करायचे, त्याला जास्त वेळ लागत नाही. तिथं पण कळतंय क्वेश्चन कसा आहे, काय फिरवून दिलंय, काय ऑप्शन येतं हे कळतंय. ते झालं की ह्याचेच पीवायक्यूज पण करायचे, त्याच पुस्तकात असतं दिलेलं, त्याच पुस्तकात पीवायक्यूज. आणि हे पीवायक्यूज कमीत कमी 50 तरी पाहिजेत झालेले तुमच्याकडे. एवढे क्वेश्चन्स करा, सफिशियंट आहे, सीईटी संपला, लई करायला लागत नाही. आता हे झाल्यानंतर जेडब्ल्यू आणि नीटच्या मुलांनी, मी तुम्हाला सांगतो, जेडब्ल्यू नीटच्या मुलांनी पहिला सिलेबस ओपन करून ठेवा त्या चॅप्टरचा. सॉलिड स्टेट चॅप्टर बघा पहिला, नीटला आहे का, हाय, जेडब्ल्यू ला आहे का, हाय, किंवा नाही, जे असेल ते समोर मिळलं, हाय म्हणून समजा, हाय. सगळ्याच्या सगळ्या चॅप्टर नसतोय, पहिला हे डोक्यात ठेवा, जेडब्ल्यू नीटचा सगळ्याचा सगळा चॅप्टर हाय तसा अजिबात नीटला नाही आहे. पॉइंट आहेत रे महत्वाचे पॉइंट्स, तेवढेच पॉइंट्स एकतर ह्यात झालेले असतील किंवा झालेले नसतील. झालेले असतील तर ते वाचायची गरज नाही थेअरी, जी झालेलं नाही त्याचं थेअरी वाचा, तेवढंच. थेअरी वाचून झाला, थेअरी संपलं. आता जेडब्ल्यू ची क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. मग आता न झालेले थेअरीचे पॉइंट्स तेवढेच वाचले मी, 20 ते 30% पॉईंट फक्त असतात. आणि मग जेडब्ल्यू नीटचे क्वेश्चन्स दुसऱ्या मॉड्यूल मधून घ्या, कुठल्या तर तुम्ही कुठलेही वापरा, बायोलॉजीवाले तुमचं ते फिंगर टिप्स असेल किंवा आणि एमटीजी असेल किंवा मार्वलचं असेल, विद्याभारती असेल, कुठलंही पुस्तक एक परत तेवढं घ्यायचं, त्यातले जेडब्ल्यू नीटचे क्वेश्चन्स करायचे. हा, हे जेडब्ल्यू नीटचं करताना सुद्धा सीईटीला फायदा होणार आहे आणि सीईटीचं केलेला पण जेईला फायदा होणार आहे, लक्षात ठेवा. लय जमीन आसमानाचा फरक नाही आहे सीईटी जेईचा. लोक म्हणतात सीईटी करणाऱ्याला जेई जपत नाही, जेई करणाऱ्याला सीईटी झेपत नाही, असं होत नाही रे बाबा. सीईटीच्या वेबसाईटला लिहिलंय, दी लेवल ऑफ क्वेश्चन्स ऑफ सीईटी इज ऍट पार दी लेवल ऑफ जेई अँड नीट. म्हणजे काय, सिमिलर लेवल आहे म्हणून त्यांनी सांगितलं. अवघड का वाटतंय, फक्त इकडे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तिकडे निगेटिव्ह मार्किंग आहे. उद्या हा सीईटीचा पेपर निगेटिव्ह मार्किंगने ठेवा, तुम्हाला जेई सारखे पण मार्क मिळत नाहीत की नाही बघा.
त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करा, दोन्हीचा फायदा एकमेकांना होणार आहे. JEE नीटचा जो आहे कळतंय का? मग हा एक चॅप्टर झाला, असा दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर, चौथा चॅप्टर, एक एक करत 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 चॅप्टर संपवत जावं जे आहे ते. डोक्यात चाललंय का बघा मी काय सांगवलंय? अवघड काय काही सुद्धा नाहीये. जरा फक्त व्यवस्थित प्लॅन पण मी केलो तर त्याचं इम्प्लिमेंटेशन. सकाळी उठल्या उठल्या डोक्याला एकच सांगायचं आपल्याला, मी जे प्लॅन केलोय ते 4 महिने काय वाटेल तेवढे मी पाळणारच. ते स्वतःला रिलॅक्सेशन द्यायला चालू केलं की नाही मी तुम्हाला, आज एक दिवस राहू दे, 1 तासानं काय होते, जास्त महत्वाचं काम आहे, एवढं कुठे स्टडी इम्पॉर्टंट आहे, 1 तासानं काय होते हेच तो डोक्यात आलं नाही पाहिजे. ते काय होतंय, आपण ब्रेनला जसं दाखवायला चालू करतोय ब्रेन तसंच वागायला चालू करते. आज मी तुम्हाला सांगितलं इथंच फिक्स तुम्हाला श्युरिटी दिली. समजा 10:15 वाजलेत, संध्याकाळी 5:15 वाजेपर्यंत या जागेवर तुम्ही हलायचं नाही. एकच चॅप्टर देतो तो वाचतच बसायचा. 5:15 ला जाताना 1 लाख रुपये ठेवले ते तू घेऊन जायचं. काय म्हणतोय बघा, तुम्हाला म्हटलं 5:15 पर्यंत बस, 100% 1 लाख रुपये देणार, पकडून दिलं तुम्हाला गॅरंटी, हे 1 लाख मी बसलो की मला मिळणार आहे. जागेवरून उठायचं नाही फक्त. आपण बसणार का नाही 5:15 पर्यंत? 1 लाख मिळणार आहेत रे, 1 लाख रुपये. बसणार का नाही? अरे फिक्स बसणार, मी सांगतो मला. लगेच लोक माइंड विचार करायचा बरं काय 5:15 पर्यंत बसायचं आहे, 1 लाख रुपये मिळणार आहेत. बसतो सर, सगळे बसणार, 1 लाख घेऊन जाणार. आता काय झालंय माहित आहे, आता नशीब आपल्याला काय सांगायला लागले, अरे असे 4 महिने व्यवस्थित बसा अभ्यासाला, उद्या 1 लाख नाही 10 लाख मिळणार आहेत. पण ती उद्या मिळणारच म्हणल्यावर आम्हाला नको आहे. आत्ता सांगा सर, पाहिजे ते करतो. अशी इन्स्टंट रिझल्ट कधी नसतात रे, आयुष्यात नाही मिळत. आत्ता जर म्हणलं तुम्हाला एवढं करा, संध्याकाळी एवढं मिळणार, तुम्ही लगेच करणार, कारण मला आत्ताची गोष्ट पाहिजे. तसंच आहे, आत्ता काय झालंय, आत्ता गणपती आलाय ना, मला बाहेर जाऊन नाचायचंय. आत्ता दिवाळी आलाय ना, मला बाहेर जाऊन एन्जॉय करायचं. मला पुढचं नको, परीक्षा माझं करिअर हे डोक्यातनं काढून टाका. म्हणून ती आता मी सांगतोय परत एकदा, ती तुमचे मित्र वगैरे कोण असतील आजूबाजूला घराजवळ इकडं तिकडं सोडून द्या, 4 महिन्यांसाठी सोडून द्या. 4चे 40 गोळ्या होतील उद्या जवळ सेट झाला तर, नाहीतर ही 4 पण तुमच्याजवळ कधी लांब होतील माहित नाही. आता उगाच शिकायला लागलाय म्हणून, तुमचे मित्र पण शिकत असतात म्हणून जवळ आहेत. ज्यावेळेला उद्या काय होणार आहे, आपण प्रत्येकजण आपल्या आपल्या करिअरकडे जातोय आणि तुमचा मित्र तुमच्यापेक्षा जास्त शिकला तो का तुमच्याजवळ थांबणार नाही किंवा तुम्हाला सांभाळणार नाही, तो जाणार पैसे कमवायला. त्यावेळेला एकटं पडल्यावर कळतंय काय होणार आहे लाईफमध्ये. पुढची वेळ कशी येणार आहे, काय येणार आहे काही माहित नसते, आणि ती वेळ काय येणार आहे ही तुमच्या हातात आहे. आता थांबा ना इथं 6, 6:30, 7 वेळ बसा इथं अभ्यासाला. ज्याला रूमवर होत नाही त्याला, बरं ज्याला रूमवर जाऊन किंवा घरात जाऊन अभ्यास होतोय प्रामाणिकपणाने, त्यांना घरात जाऊन स्वतःसाठी बसा अभ्यासाला. डाऊट्स असतील ते घेऊन येत जावा त्या सरांच्याकडे, विचारा रेग्युलरली, सर हे मला कळत नाही, ते मला कळत नाही. मोबाईल 4 महिन्यासाठी सगळ्यात पहिला बाजूला काढून ठेवा, बंद करून. ते फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि काय 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 बरेच. मी कधी कधी तर कॅमेरामध्ये बघत असतो, इथं कोण तर बसलेला असते सोफ्यावरती मोबाईलवरती गेम खेळत. 4 महिन्यासाठी बंद करा रे. कोणासाठी हे कोण सांगायची गरजच नाहीये. आता मी तुम्हाला मोबाईल बंद करायला सांगून माझा काय फायदा होणार आहे? घरात आई वडील तुम्हाला सांगितले मोबाईल बंद करा, त्यांचा काय फायदा होणार आहे? तुमच्यासाठी सांगायला लागले 4 महिन्यासाठी बंद करा. तिथनं ह्याच्यापेक्षा चांगला मोबाईल घ्या ना. चांगले मार्क पडले की आई वडील तुम्हाला स्वतःहून घेऊन देतील. पण 4 महिन्यासाठी बंद करा. जरी वापरत असाल, हाय माझ्याजवळ, त्याचा फायदा चांगल्या कारणासाठी करून घ्या. एखादा टॉपिक मला कळत नाही, युट्यूबवर त्याचे लेक्चर बघा पाहिजे तर, मी बघू नका अजिबात म्हणत नाही.
माझं मत काय आहे, सगळं सर सकट बघू नका, कारण त्यात गंडवणारे लेजन आहेत. ते काय वाटेल ते सांगतात. आणि उद्या पेपर असतो ते सांगतात काय 2 तासात कसे मार्क मिळवायचे मी सांगतोय. पण आज रात्री अभ्यास करून उद्या पास होणार असं होतंय. अरे पैसे कमवायला ते तुम्ही बघा त्यांची व्हिडिओ. पहिला वर्षाचा कोर्स असतोय पास व्हायला, मग 6 महिने होत्यात, मग 6 महिन्याचा कोर्स येतोय, मग परत कुठेतरी महिना राहिलेला असतोय, 30 डेजचा कोर्स येतोय. असं करत करत उद्या पेपर असतो आज पास करणार त्यांनी, कसं होईल. त्यामुळे तुम्ही त्याचा यूज करा, पण कधी करा, जे पॉईंट एखाद तुम्हाला कळला नाही ते टाकलं मी, त्याचं आन्सर बघितलं काय आहे तेवढ्या पुरतं झालं, बंद करून ठेवलं आपण. तुम्ही ते जोपर्यंत स्वतः वाचणार नाही ना तोपर्यंत कळणार नाही. आणि तुमचा मित्र हा सगळ्यात चांगला जो आहे तो तुमचा नोटबुक आणि टेक्स्टबुक, बाकी कोण नाहीये. पुस्तकात वाचलेलं जसं डोक्यात राहतंय फिक्स बसतंय तसं अजिबात कुठलं बसत नाही. हायलाइटर वगैरे समोर जवळ ठेवायचे, जे जे वाचत चाललंय जे जे इम्पॉर्टंट आहे त्याला हायलाइट करत जायचं व्यवस्थित, सगळ्या गोष्टी काय आहेत काय नाही ते. क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करताना पण तेच करायचं. प्रत्येक चॅप्टर वाचून झालं की त्याचा एक माइंड मॅप बनवा, रफ मध्ये बनवा. या चॅप्टरचा माइंड मॅप म्हणजे काय काय आहे चॅप्टर मध्ये, तो माइंड मॅप जिथे अभ्यासाला बसले तिथे चिटकून ठेवा, रोजच्या रोज वाचायला. प्रत्येक चॅप्टरचे फॉर्म्युलेज वगैरे असतील वेगळे वेगळे, ते फॉर्म्युलेची लिस्ट काढा. ते फॉर्म्युलेचीच रिव्हिजन नुसतं प्रत्येक चॅप्टरचे कधी कधी करा, ते पेस्ट करून ठेवा भिंतीला फॉर्म्युलेज वाचायला. ह्या बारीक सारीक गोष्टी व्यवस्थित करायला चालू केला तर मग खूप सोपं आहे. 4 महिन्यासाठी त्याला मित्र बनवा ना पुस्तकाला तुमचे. आता मी तुला सोडणार नाही, ते किती पण अवघड असू दे. एखादा चॅप्टर आहे फिजिक्सचा मला कळतच नाही, त्यालाच घेऊन बसायचं 8 दिवस, सोडायचंच नाही त्याला. ते अभ्यास झाल्यावर कसं वाटतंय बघा, किती बेस्ट वाटतंय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यानंतर जेवढे लेक्चर्स होणार आहेत, तुम्ही इथं समोर बसलाय, समजा लेक्चर चालू झाला, एक डोक्यात फिक्स धरून बसा की जे काही सर किंवा मॅडम समोर शिकवा लागल्यात त्याचा अभ्यास मी इथंच संपवणार. इथंच एवढं कॉन्सन्ट्रेशन मी देणार आहे, मला ते शिकवलेलं सगळं कळलंच पाहिजे. मी आजूबाजूला पुढे मागे काय बघणार नाही काय चाललंय. आता समोर शिकवालेत ना, हा वेळ माझ्याजवळ आहे, माझ्यासाठी आहे, हा चॅप्टर मी इथंच संपवतो ना, मी डाऊटच ठेवत नाही काय शिल्लक आहे ते. शिकवत असताना एका दुसरा पॉईंट मला कळला नाही, लेक्चर झाल्या मी त्यांच्या मागे पळत गेलो, सर मॅडम हे तुम्ही शिकवला होता मला हे कळलं नाही, मला जरा परत एवढं फक्त प्लीज रिपीट सांगा. तेवढं कळलं, अरे तुमचं टेन्शन संपलं, इथंच अभ्यास झाला. की देवाने ऑपॉर्च्युनिटी दिली आहे तर हे बघा, हे घरात जाऊन अभ्यास करायला शक्यतो कोणाला लागलंच नाही पाहिजे. इथं समोर शिकवा लागलेत म्हणजे ते अभ्यास व्हायला पाहिजे. पण आपली टेंडन्सी काय झाली आपल्याला एक माहित आहे, हा घरात जाऊन परत वाचतो, घरात जाऊन परत अभ्यास करतो, मग मला कळेल त्यावेळेला. त्यामुळे आता अर्ध लक्ष समोर आहे आणि अर्ध लक्ष दुसरीकडे आहे, इथं आपण मागं पडतोय. मग इथं 100% घेऊन जर बसला ना, हे मला इथंच समजून घ्यायचं आहे, मग बघा तुम्हाला परत काय करायलाच लागत नाही, इथंच संपते. घरात जायचं फक्त एकदा वाचायचा विषय संपला. मग अजून अर्धा सिलेबस आहे, त्या अर्ध्याला जरी फोकस ठेवला तर निम्म इथंच झालं रे, अजून टेन्शन कमी झालं. पण तेवढं आम्ही कुठं विचार करतोय स्वतःला. काय काय जण ते वारी केल्यासारखे असतात, कधी आलोय कधी गेलोय, टायमिंगचा पत्ता नाही. किती वेळेला मी तुम्हाला सांगतो, रोज व्हॉट्सअपला मेसेज आहे, मी आता कोणाला नावं ठेवत नाही, पण जरा आता हे व्हिडिओ मी ग्रुपला पाठवणार आहे म्हणून मी सांगतोय पालकांना पण इथंच, रोज ग्रुपला मेसेज आहे प्रेझेंट ऍब्सेंटीचा, आहे का नाही? रोज मेसेज आहे प्रेझेंट ऍब्सेंटीचा. कधी आपल्याला स्वतःला वाटत नाही जे चुकवतात त्यांना, मी महिन्यात किती चुकवा लागलोय, मला कसं कळणार पुढचं. आज एखादा चॅप्टर जर मी चालू केला शिकवायला, 30 दिवस आहेत, 30 दिवसामध्ये समजा तुम्ही आज आलाय, उद्या आलाय, परवा चुकवला, त्याच्या पुढच्या दिवसाला कळणार आहे काय चाललंय शिकवलेलं. हे सगळ्यात पहिलं काम काय आहे तुमचं, डेली व्यवस्थित रुटीन जायला पाहिजे. आणि कसं जायला पाहिजे, टायमिंग वरती यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग तुम्ही 15 मिनिट लेट आला, 20 मिनिट लेट आला, मी इथे चालू केलेला असणार आहे, मग आल्यावर तुम्हाला कळतच नाही काय शिकवा लागलेत सर, काय चाललंय. मग तेवढा ऍटलिस्ट मेंटेन ठेवा ना.
वेळेत या, न चुकवता या. लय इमर्जन्सी असलं, चुकलंच, त्यावेळेला काय करा, लय इमर्जन्सी आहे, चुकलेच, दुसऱ्या दिवशी बघा काय, लगेच संपून टाका, म्हणजे तुम्ही त्याला त्या लिंकला पकडाल. मी काही पॉइंट्स तुम्हाला काढले होते. आता मी 4 दिवस झालं काही मुलांना सांगायला लागलोय, काही पॉइंट्स आहेत डिस्कस करायचे आहेत, काही पॉइंट्स आहेत डिस्कस करायचे आहेत. त्यातले मी बऱ्याच पॉइंट तुम्हाला सांगितलो, एका दुसरा कुठला पॉइंट राहिला असला ते पण मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं ऑलमोस्ट बऱ्यापैकी मी ते सगळे सांगितले. अजून एक, आता आपल्या इथं बरेच मटेरियल आहेत जेई नीट साठी स्पेसिफिक मटेरियल आहेत. जेईचे मटेरियल आहेत, नीटचे मटेरियल आहेत. कुठलं मटेरियल आहे जेई नीटचं? मोशनचं मटेरियल आहे, वेदांतूचं मटेरियल मी घेतलंय, त्यानंतर एमटीजीचं आहे, जीआरबी पब्लिकेशनचं आहे, विद्याभारती आहे, टार्गेट आहे, सीईटी नीट दोन्ही सांगालो मी. बरेच आहेत, बरेच. ते कधी आपलं सगळं वाचून झालं, अजून ऍडिशनल पाहिजे त्यावेळेला तिथनं घ्या, त्याचं झेरॉक्स मारून घ्या किंवा इथं घ्या, वाचा, परत बुक जमा करा आणि जावा. आता काय काय जणांनी आता माझे 2 बुक सापडून झाले बघते कोणाकडे आहेत. आता मला जेवढं सांगायचं तेवढं तर आता सांगून झालंय ह्या व्हिडिओमध्ये. मयुरेश ते व्हिडिओ आता बंद कर, बाकीचे 2-3 गोष्टी ते मी नंतर सांगतो, ते फक्त ऑफ करून टाका. झालं जेवढं सांगायचं तेवढं.